राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि या थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पौष्टिक सूप मिळालं तर किती मजा येईल. थंडीमध्ये आपल्याला खूप प्रमाणात भूक लागते, तर यासाठी पौष्टिक असं मी सूपची रेसिपी बनवली आहे आणि मला ती तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर पटकन या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मोड आलेले मूग 1 कप घेतलेले आहे. मटर थोडे त्याच्यापेक्षा कमी घेतले आहेत आणि पुदिन्याचे पत्ते घेतलेले आहेत देठासकट. 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 काळी मिरी आणि अर्धा चमचा जिरं. सैंधव मीठ घेतलेलं आहे. 1 आवळा आणि अर्धी गड्डी पालक घेतलेली आहे. प्रथम आपण पालक, मूग, मटर आणि आवळा या चारही गोष्टी आपण वाफवून घ्यायच्या आहेत. मी इथे मूग आहेत, हे चांगले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मटर पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पालक सुद्धा. आता या सर्व आपण एका भांड्यामध्ये घालायचं आहे आणि आपण याला वाफवून घेणार आहोत. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि हे सर्व आपण वाफवून घेऊया. आवळा सुद्धा यामध्येच आपण वाफवून घ्यायचा आहे. आवळा हा पाचक आहे, त्याच्यामुळे हे सूप आपल्याला पचन करण्यासाठी या आवळ्याची मदत होते. हे आपल्याला आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य खूप छान असं आपलं शिजलेलं आहे. मुख्य म्हणजे मटर पण आहे, तो पण चांगला शिजलेला आहे. तर आपण आता हे थंड करूया आणि थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करणार आहोत. हे सर्व साहित्य आपलं छानपैकी शिजलेलं आहे. तर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला पेस्ट करून घेणार आहोत. आवळा घालताना मात्र आवळ्यामध्ये बी असते, त्याच्यामुळे आवळ्याच्या फोडी करायच्या आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या आहेत. आणि त्याचबरोबर पुदिन्याची पानं पण घालायची आहेत. आणि मी नुसती पुदिन्याची पानं घातलेली नाही आहेत, त्यामध्ये त्याचे जे देठ आहेत ते देठ पण याचा मी उपयोग केलेला आहे. या सर्व साहित्याची आपण मिक्सरमधून छानपैकी बारीक पेस्ट करून घेऊया. तर मिक्सरमधून छानपैकी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. तर यामध्ये आपण या पेस्टमध्ये आपण खूप सारं पाणी घालायचं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढी थिकनेस पाहिजे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण याला परत एकदा एक उकळी येऊ देणार आहोत. आता या भांड्यामध्ये आपण फोडणी तयार करायची आहे. फोडणी करण्यासाठी मी इथे शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे. 1 चमचा मी इथे शेंगदाणा तेल घातलेलं आहे. तेल तापल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले घालणार आहोत. काळी मिरी घालायची आहे 4 ते 5 आणि 4 ते 5 लवंगा घालायचे आहे आणि अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे. जिरे थोडंसं हातावर घासून यामध्ये घालायचं आहे, म्हणजे वास छान येतो. आता यामध्ये आपण मिक्सरला लावलेलं सर्व साहित्य यामध्ये आपण घालणार आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की खूप दाटसर अशी झालेली आहे, तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड करू शकता. म्हणजे तुम्हाला जेवढं पातळ हवं, घट्ट हवं, यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचे प्रमाण वाढवू शकता. यामध्ये मी सैंधव मिठाचा वापर केलेला आहे. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही यामध्ये मिठाचा प्रमाण कमी अधिक करू शकता.
यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे. इथे मी अर्धा चमचा साखर घातलेली आहे आणि यामध्ये एक लिंबाचा रस मी पिळून घातलेला आहे. यामुळे सूपला छान अशी टेस्ट येते, त्याच्यामुळे लिंबाचा रस तुम्ही जरूर घाला. आता या सूपला छानपैकी एक उकळी येऊ द्या, म्हणजे सूप आपलं पिण्यासाठी रेडी आहे. या थंडीच्या दिवसामध्ये हे गरमागरम असं मोड आलेल्या मुगाचे सूप करून बघा. खूप टेस्टी पण आहे आणि पौष्टिक पण आहे. आणि सर्व करताना यामध्ये वरून काळी मिरीची पावडर घालायची आहे, म्हणजे अजून टेस्ट चांगला येईल. तुम्हाला जर माझ्या या सूपची रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.